नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण स्टार्टर पहिल्यांदा मागवतो. स्टार्टर म्हटलं की कुठलं तरी एक पनीरचं स्टार्टर हमखास आपण मागवतो, कारण सगळ्यांना पनीर आवडतं आणि अनेक पनीरचे पदार्थ आपण करतो. पनीर बुर्जी करतो, तंदुरी पनीर करतो, पनीर बटर मसाला तर अगदी सगळ्यांचं आवडतं आहे. त्यातल्या काही डिशेस आपण आपल्या अनुराधा चॅनलवर दाखवल्या आहेत बरं का. पण बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियावर असं ऐकतो किंवा बघतो की पनीर म्हणजे बाहेरच्या विकतच्या पनीरमध्ये भेसळ असते आणि मग ज्यावेळेला आपण पनीर विकत आणायला जातो किंवा हॉटेलमध्ये खातो त्यावेळेला आपल्याला उगीचच त्या पनीरबद्दल संशय यायला लागतो. सगळ्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर वापरलं जातं असं नाही आहे, परंतु आपण घरीसुद्धा पनीर करू शकतो. म्हणजे आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती आपली झटपट निघून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, पनीर जितकं आपण चवीला किंवा पदार्थांमध्ये आपल्याला आवडत असतं तसे पनीरचे खूप फायदे पण आहेत. त्यामुळे पनीरच्या वेगवेगळे पदार्थ निदान 15 दिवसांनी किंवा महिन्यातनं एकदा किंवा दोनदा आपल्या सोयीने करायला काही हरकत नाही. मग हे पनीर विकत आणल्यावर आपल्या मनात शंका येते. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पनीर चांगलं कसं ओळखायचं त्यावर एक व्हिडिओ करूयात बरं का आपण. तोपर्यंत आपण घरी पनीर कसं करायचं ते बघूयात, कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. आता भरपूर प्रमाणात प्रोटीन्स हे म्हटल्यावर रोज पनीरची भाजी खाल्ली की प्रोटीन्स मिळतील का? नाही. ज्यावेळेला आपण डाएट करत असतो किंवा आपल्याला पनीर खा असं सांगितलं जातं त्यावेळेला त्याच्यावर फार प्रोसिजर किंवा त्याच्यावर फार संस्कार म्हणजे भाजी आमटी करून असं जर आपण खाल्ले तर त्याच्यामधले जे प्रोटीन्सचं प्रमाण किंवा आणखीन काही गोष्टी आहेत त्या कमी होतात. त्याकरता डाएट करणारे लोक जे असतात ते पनीर कच्चं खातात. कच्चं म्हणजे त्याच्यावर जास्त हे केलेलं नसतं, फक्त थोडंसं लोण्यामध्ये तळलेलं किंवा त्याच्यावर इतर हर्ब्स किंवा काहीतरी घालून असं ते पनीर खाल्लं जातं. मग अशा वेळेला पनीरचा उपयोग सलाडमध्ये केला जातो. त्यामुळे पनीरला चव येते, पनीरही पोटात जातं आणि सलाडही पोटात जातं. पण तुम्हाला माहिती आहे दुधापासून तर आपण पनीर करतो, म्हणजे गाईच्या दुधापासून म्हशीच्या दुधापासून तर आपण पनीर करतो, परंतु सोयाबीनपासून सुद्धा पनीर करतात आणि ते सुद्धा मी घरी करते. त्याशिवाय आपले दाणे असतात की नाही, दाण्याचं पनीर करतात, बदामाचं पनीर करतात, अनेक प्रकारचं पनीर केलं जातं. थोडीशी त्याची प्रोसिजर वेगळी आहे. तशा पद्धतीने सुद्धा पनीर करून आपण एखाद्या वेळेला पदार्थात वापरायला हरकत नाही आणि घरचं हे नेहमीच चांगलं असतं. त्यामुळेच तुम्हाला आज पनीर कसं करायचं आणि एक वेगळ्या प्रकारचं पनीर कसं करायचं हे आपण आपल्या स्वयंपाकघरात बघणार आहोत. येत आहे ना स्वयंपाकघरात? आता पनीर करण्याकरता आपल्याला गाईचं दूध एक लागतं. म्हशीच्या दुधापासून सुद्धा केलं जातं. आज आपण गाईचं दूध आणलं त्यामुळे गाईच्या दुधापासून करणार आहोत. त्याच्यात आधी काचेच्या भांड्यामध्ये मी ही अर्धी वाटी पाणी घेतलं. दूध फाडण्याकरता किंवा पनीर करण्याकरता व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड, लिंबाचा रस, अगदी ताकाचं पाणीसुद्धा किंवा दह्याचं पाणीसुद्धा वापरलं जातं. आज आपण दूध फाडण्याकरता व्हिनेगरचा उपयोग करणार आहोत. व्हिनेगर तर सगळ्यांना माहितीच आहे, तर हे व्हिनेगर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे घालणार आहोत. आता एकीकडे आपण हे गाईचं दूध आणलं होतं मी, ते 2 लिटर आहे, ते एकीकडे मी तापवायला ठेवलं. आधी तापवून गार केलं होतं. आता आपण पनीर करतोय म्हटल्यावर पुन्हा त्याला मी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यावरची थोडीफार साय आली होती ती मी काढून घेतली. म्हशीच्या दुधापासून सुद्धा आपण पनीर करू शकतो. ज्यावेळेला आपण ते दूध तापवायला ठेवतो त्यावेळेला हे सतत असं हलवायचं, म्हणजे त्याच्यावर साय येत नाही. कारण ज्यावेळेला आपण दूध फाडतो त्यावेळेला त्याच्यावर साय जर आलेली असेल तर मग त्या पनीरमध्ये आपल्याला साईचे तुकडे लागतात, त्यामुळे आणि ते चांगले लागत नाहीत मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यावर साय येऊ द्यायची नाही, म्हणजे आपल्याला छान मलईवालं पनीर तयार करता येतं. पनीर करताना सुद्धा काही काही काळजी आपल्याला घेणं आवश्यक असतं. उकळत्या दुधामध्ये व्हिनेगर वगैरे घालायचं नाही. ज्यावेळेला इतपत आपलं दूध तापतं त्यावेळेला आपण हळूहळू ह्याच्यामध्ये आपलं व्हिनेगरचं पाणी जे केलेलं आहे ना आपण ते घालायला सुरुवात करायची. कधी व्हिनेगर किंवा लिंबाचा रस हा डायरेक्ट टाकायचा नाही, तो पाण्यामध्ये मिक्स करूनच घालायचा आणि थोडं थोडं करत घालायचं, म्हणजे एकदा दोनदा असं घालायचं आपण. समजा जर आपल्याला वाटलं की आपलं दूध एवढ्या व्हिनेगरनी फाटत नाही आहे त्यावेळेला आणखीन आपण थोडंसं व्हिनेगर आणि पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतं. अगदी पहिल्या झटक्यामध्ये तुम्ही व्हिनेगर आणि पाणी टाकल्यावर पनीर होतं असं नाही, त्याला वेळ लागतो फाटायला काही काही वेळेला. त्यामुळे आपण हे हलवत राहायचं थोडंसं, म्हणजे मग ते चांगलं फाटलं जातं. काही काही वेळेला काय असतं की व्हिनेगर खूप स्ट्रॉंग नसतं, त्यावेळेला आपल्याला व्हिनेगरचं प्रमाण जे आहे पाण्यामधलं ते वाढवावं लागतं. आता यायला मला थोडं जास्त व्हिनेगर वापरावं लागलं, पण दूध आता आपलं छान फाटलं. हे जे वरती हिरवं पाणी येतं ना, हिरवट पिवळट, हे असं झालं म्हणजे आपलं दूध चांगलं फाटलं गेलं असं आपण म्हणतो.
याला वे असं म्हणतात. या पाण्याचा उपयोगसुद्धा सुपामध्ये किंवा दूध कणिक भिजवण्याकरता आपण छान उपयोग करू शकतो. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी असते अशा लोकांनी असं जर पाणी मिरपूड मीठ असं घालून जर प्यायलं ना तर अतिशय उत्तम असतं. आता पहिल्यांदा आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यावर ही अशी एक चाळणी ठेवली आहे. त्याच्यावर आपण एक पातळ कापड ओलसर करून घेतलेलं आहे, ओलं नाही आहे, पिळून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण आता आपलं जे पनीर आहे ते काढून घेऊयात. साधारण 1 लिटरमध्ये 200 ते 250 ग्रॅम पनीर तयार होतं. आता याच्यावर आपण थोडंसं गार पाणी घालूयात. हे गार पाणी घातल्यामुळे हे आता पुढे शिजणार नाही. तर हे आपण पिळून घेऊयात बरं का. फार अगदी कोरडं करायचं नाही, पण फारही पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, असं हे आपण पिळून घेऊयात. आता आपण 2 प्रकारचे पनीर करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. ही जी आता आपण प्रक्रिया केली त्याच्यामुळे हे जे तयार झालं याला छेना असं म्हणतात बरं का. ज्यावेळेला आपण त्याच्या वड्या करतो त्यावेळेला त्याला पनीर असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकार करणार आहोत, एक साधं पनीर आणि एक मसालेदार पनीर. त्यामुळे याच्यातलं थोडं पनीर मी एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते. आता हा छेना जो आहे आपण काढून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. ह्याच्यात थोडेसे आपण पिझ्झा हब्स असतात की नाही ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात. अगदी पाव चमचा घातला आहे बरं का, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त. ह्याच्यात चिली फ्लेक्ससुद्धा आपण घालणार आहोत थोडेसे, चवीपुरतं मीठ. हे पनीरसुद्धा आम्ही जवळजवळ 3-4 प्रकाराने करते. जशी आपण डिश करणार असू की नाही त्या पद्धतीने करायचं. ज्यांना डाएट करायचं असेल आणि डाएटमध्ये त्यांना प्रोटीन्स पाहिजे असतील तर त्यांनी असं हे छेना जो आहे ह्याच्यामध्ये असे मसाले घालायचे आणि हे असं खावं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाण्यापेक्षा असं जर पनीर घरी करून ते जर खाल्लं तर ते केव्हाही योग्य असतं. आता हे आपलं एकत्र करून झालेलं आहे. आता आपण हे मोल्डमध्ये घालूयात आणि आपलं पनीर करूयात. असा हा पनीरचा मोल्डसुद्धा बाजारात मिळतो बरं का. असा मोल्ड जर आपल्याकडे असेल तर पनीर छान चौकोनी होतं आणि मुख्य म्हणजे पटकन पाण्याचा निचरा होतो. तर मी हे मोल्ड आणला होता. त्याच्यामध्ये अशी एक ताटली असते, ती काढून स्वच्छ धुता येते. ह्या मोल्डमध्ये आपण हे मगाचंच जे कापड होतं की नाही ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे पनीर पटकन निघतं. आपल्याला काही गोड पदार्थ करायचे असतील तर हे असंच पनीर जरी आपण करायला ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. पण याचं मला भुर्जी करायची असेल तर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आणि हे सगळं एकत्र करून घेणार. गोड पदार्थ करायचे असतील तर मात्र आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही. नंतर आता आपण या आपल्या पनीरच्या भांड्यामध्ये अर्धं हे साधं पनीर घालूया. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण हे मसाला पनीर केले ते इकडच्या बाजूला घालूया. म्हणजे एकाच वेळेला माझे 2 प्रकारचे पनीर तयार झाले. हे दोन्ही पनीर मी रेसिपी करता काही मला करी करायची असेल त्याच्याकरता वापरणार आहे. हे सगळं घालून घेतलं आहे. छान थोडंसं चमच्याने म्हणा हाताने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे तो आकार चांगला येतो. त्याच्याबरोबरच ही प्लेट आलेली असते ती आपण ह्याच्यावर ठेवायची. आपण ह्याच्यावर काहीतरी जड ठेवूयात म्हणजे असलेलं पाणी सगळं निघून जाईल. आत्तासुद्धा तुमच्या लक्षात येत असेल तर हळूहळू पाणी निघायला सुरुवात झाली. आणि त्याच्यावर आपण हे असं जड काहीतरी ठेवून देऊयात. त्यामुळे पनीरमधलं पाणी जे आहे ते सगळं छान बाजूला निघेल आणि आपलं पनीर तयार होईल. एक मात्र आहे की हे साधारण आपण जे पाणी काढण्याची जी क्रिया आहे ती 25-30 मिनटं जास्तीत जास्त. 2-3 तास असं जर आपण ठेवलं तर पनीर हे कडक होण्याची शक्यता असते आणि आपण म्हणतो ना काही काहीला पनीर हार्ड झालं आहे तर तसं होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक 30-40 मिनटं ठेवलं ना तरीसुद्धा पटकन आपलं पनीर तयार होतं. आता हे आपण एक अर्धा तासाकरता बाजूला ठेवून देऊयात आणि मग पनीर कसं झालं ते बघूयात. आता हे पनीर आपण जवळजवळ 30 मिनटं ठेवलं होतं बरं का त्याच्यावर वजन. हे असं सगळं पाणी आलं आहे. आपण आपलं पनीर झालं का ते बघूयात. आहे की नाही आपलं मस्त पनीर तयार झालं. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि नंतर आपण त्याचे तुकडे करूयात. नुसतं खाल्लं तरी चालतं किंवा भाजीमध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकतं. हे असं छान पनीर झालं आहे. असं छान दिसलं पाहिजे बरं का म्हणजे आपलं पनीर चांगलं झालं हे लक्षात येतं. आहे की नाही अगदी झटपट पनीर होतं. थोड्याशा 1-2-4 टिप्स आहेत ना तेवढ्या लक्षात ठेवल्या की पनीर आपलं तयार होतं. त्यामुळे घरच्या घरी पनीर तुम्ही करून बघा आणि वेगवेगळ्या
रेसिपी करता वेगवेगळ्या पद्धतीचं पनीर करायचं. त्यामुळे आपल्यालाही वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी खायला मिळते. असेच माहितीपूर्ण रेसिपीज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण अनुराधा चॅनल रेसिपींबद्दल माहिती तर सांगतंच, परंतु तुमची आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद.